माझे मिस्टर भाजले 50 ते 45%. त्यांचं आज बिल 20 लाख रुपये झाले. आमच्या घराच्या पाठीमागून 5 फुटाच्या अंतरावर ओतूरची मेन लाईन गेलेली. एकतर आम्हाला मदत तरी करावी किंवा ती लाईन तरी काढावी. अतुल बेनके गेलते का आमदार? अतुल बेनकेंनी आम्ही त्यांना पत्र दिलं, परंतु अजून कुठलीही मदत केलेली नाही. एवढं नाही तुम्ही आधी एवढं म्हणतात बाबा आमची. इथं पत्रे हे करायला गेले होते ना, आणि ही लाईन आहे. हा ना, यालाच करण बसला. बरीच घर आहेत आजूबाजूला. हो आहेत ना घर. सगळ्यांनी विरोध केला पण त्यावेळेस कोणीच काय ऐकलं नाही. आता त्यांनी डायरेक्ट पोलिसांची गाडी लावली, त्याच्यामुळे आमच्या सारख्यांना काही बोलता नाही ना आलं. हे तारा इथंच लोम कळतात, याच्यात करंट येऊ शकतो ना. कोणीच काही लक्षच देत नाही दादा. आम्ही पण आमच्या पोरांना या ताऱ्यापर्यंत येऊन सुद्धा देत नाही. आणि या ऊसाला पण इथं करंट काय तेच काय प्रकार आहे? तुम्ही इथं ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे सर, तुमची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये. हे काय उद्या जीव जाईल ना, ते कसं कसं जगवतात, पुढे बी धोका आहे त्यांना. आणि रस्त्याच्या कडेला असं असताना काय वाटतं तुम्हाला? या प्रशासनाच्या बद्दल काय सांगाल? त्याला पर्यवस्था करायचं समजा. बर, आता वावरात पोल आहे, त्याच्या पण वायरे तुटलेल्या आहेत, कोणी लक्षच देत नाही. आता आम्ही आमची लांब लहान लेकरं इथं पाणी भरायला वगैरे जातो ना, तर अक्षरशः मुंग्या येतात. भीती वाटते बघ. हो, भीती वाटते. याचे सुद्धा जाळाचे गोळे पडतात. बस पडतात जाळाचे, गॅस सारखा जाळ दिसतो. आवाज येतो आवाज. त्याला स्पार्क होत असेल किंवा कुठेतरी लूज कॉन्टॅक्ट असेल. पोलीस बंदोबस्त लावून केली काही लाईन. हो, लोकांचा विरोध असतो. हो, विरोध असताना पोलिसांच्या गाड्या लावल्या आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं ही जमीन तुमच्या मालकीची नाही, सरकारची. आणि हे घर कोणाच आहे मग? ही आता आमचंच आहे. मग सरकारची कशी काय झाली? आता ते त्यावेळेस बोलले ही जागा सरकारची, वावर सरकारची आहेत. शेतकरी वर्ग आहे. पोलीस आल्यावरती मला सगळी घाबरत. आता इथं एवढ्या जागेत कमीत कमी 15-16 मुलं आहेत. येता जाता या खांबाला हात लावला, पुढं काय झालं तर याला जबाबदार नाही, कोण? याचा असा विषय आहे, जरा तुम्ही थोडस गाडी गेली किंवा काही ऊस आलं ना, ते ओढून घेते ते इतकं व्होल्टेज मग असतं. तेच प्रॉब्लेम झालाय दादा. ही खूप हाय आता पाहिजे. ही वरती टाकी आहे ना, यातली टाकी गळते एक, हा पण ते काम करायला कोणच येत नाही. हा जवळजवळ 2 महिने झालेले आहेत ती टाकी गळती. ह्या काळ्या टाकीच्या बाजूची टाकी. मग भीती वाटते तिथं जायला. हो, जायचीच भीती वाटते. आणि आता हे असं झालं सगळ्यांना समजलं, त्याच्यामुळे इथं काम करायलाच कोण यायला मागत नाही. हे झाडं वगैरे काढून टाका, झाडामधून करंट येऊ शकतो. काढायचीच आहे. पण आता तुम्ही या तारा बघा ना दादा कशा आहेत. तर काय बोलणार लहान होता? मुलं सुद्धा ते दिसते आता काय खेळायचं बोलणार. म्हटलं ना तरी आम्हाला भीती वाटते. बरीच वस्ती आहे ना, एक घर आहे असं नाही. ठीक आहे, ही बातमीद्वारे न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू. चालेल. आता हे बघा, आम्ही तर खर्च पूर्णपणे बिल तर दिलेलं आहे, पण आता ज्याच्याकडून आम्ही पैसे घेतले त्याला कसे द्यायचं हा मेन प्रॉब्लेम. ही खरं म्हणजे भरपाई महावितरणने दिली पाहिजे. हो, पाहुणे चालतात का व्यवस्थित? बरेच भाजलेले दिसतात. नाही नाही, असं नको नको. नमस्कार हो, बरी का तब्येत तुमची? बर, या. पूर्ण भाजलंय शरीर. बसा. चेहरा पण भाजला होता. पत्रे खराब झाले म्हणून ते बदलायचे होते, तेच काम चालू होत. पत्रे काम बदलायचे. करताना शॉक लागला आणि आमच्या घराच्या मागून ओतूरची मेन लाईन गेलेली.
तर ती एक तर लाईन तरी काढावी. आता आम्हाला कमीत म्हणजे जवळजवळ 20 लाख रुपये खर्च झालेला आहे. 5,000पासून आम्ही पैसे घेतलेत लोकांकडून, तर 1 लाख 2 लाख जसे येईल तसे घेतलेले आहेत. आता ती माणसं आमच्याकडे पैसे मागतात आणि पैसे द्यायला नाही. आम्ही रोज लोकांची मोलमजुरी करून खातो. ही जी वरती जी तार मेन लाईन दिसते, मग ते कधी घराची बांधायच्या अगोदर पासून आहे का तुमचं कसं आहे? घर झाले 2006 घर झाले. 2006 हा 2006 घराचा पाया चालू झाला. 2009 लाईन गेलेली. बर. ही घराच्या वरून तारा केली घराच्या बाजूने. पूर्वी इथं जुनं घर होतं. पहिलं इथं जुनं घर होतं. म्हणजे पहिल्यापासून हे घर तुमचंच आहे, नंतर लाईन केली. पण लाईन नाही ना इथं पाटापर्यंत आलेली आहे. ती कॅनोलने न जाता इथून मधूनच नेलेली वावरात. आणि मध्ये वावरात एक खांबळा आहे. तो जर आता लहान मुलं जर पाणी भरायला गेली, आमच्यासारखं जर पाणी भरायला गेलं तर तिथं मुंग्या येतात. तर मग ते काहीतरी तुम्ही करा. एक तर ते खांबळे तरी काढा, नाही तर झालेला खर्च तरी द्या. ज्यावेळी इथं हे जवळजवळ पोल इथं उभे केले जात होते, तर तेव्हा तुम्ही विरोध करायचा प्रयत्न केला केला? होता, सगळ्यांनी विरोध केला. पण त्यावेळेस ती माणसं समोरची बोलली की ही जागा तुमची नाही, ही सरकारची जागा आहे म्हणून. आणि त्यांनी पोलिसांच्या गाड्या लावल्या, त्याच्यामुळे आम्हाला काही हालचाल करता नाही आली. ठीक आहे. आता 1 जूनला ही जी घटना घडली, तुमचं पूर्ण शरीर भाजलेलं आहे, म्हणजे फक्त चेहरा डोळे साबित दिसतात. तर आता हे तुम्ही वरती पत्रा नीट करायला गेले होते, नक्की असं घडलं काय तिथं? पत्रे वर घेतले. पत्रे झाल्यानंतर पाईप वर घेतला. पाईप वर घेतल्यानंतर पाईप आहे 20 ते 25 फुटाचा. त्याच्यामध्ये माझं तोंड उत्तरेला होतं, लाईन दक्षिणेला होती. आता इकडून पुढून पाईप लागला म्हणून पुढून मी पाईप उचलला, तर पाठीमागून कसं कॉन्टॅक्ट घडलं ते काही कळलं नाही. आणि ते पाईप पडला माझ्या हातातून. तिथून पुढं मला शॉक बसल्यानंतर मी बेशुद्ध झालो. मला एमगिऱ्यांच्या इथं ॲडमिट केल्यानंतर मला 5 मिनिटांनी जाग आली. नंतर मग ते मी बोललो का मला कुठं आणले, तर ते बोलले तुला हॉस्पिटलमध्ये आणले. म्हटलं मला काय झालं? ते बोलले तुला शॉक लागलाय. म्हटलं शॉक लागलाय? म्हटलं मी तर आता पत्र्यावरती होतो, मी हॉस्पिटलमध्ये कसं काय आलो? तर त्यानंतर मग माझ्या पूर्ण शरीरावरील कपडे जळून गेली होती. शरीरावर एक कापड शिल्लक राहिलं नव्हतं. आणि मी माझं शरीर पाहिल्यानंतर मला खरंच नंतर कळालं का बुवा मला खरंच शॉक लागला. तर मला काहीच कळत नव्हतं. मला उचलून नेलेलं हॉस्पिटलला ते पण कळलं नाही. झालं कसं, मी पत्र्यावरून खाली कसं आलो ते सुद्धा कळलं नाही. मला डायरेक्ट खाली फेकलं पत्र्यावरून 15 फुटला. किती दिवस ऍडमिट होता तुम्ही? 6 महिना ॲडमिट होतो. 1 जून पासून तर 10 जुलैपर्यंत. आता काय त्रास होतोय? आता त्रास काय नाही. आता इथं आगाग होती शरीराची किंवा येवत आहे, म्हणजे चालता येत नाही. पुण्याला याला जावं लागतं, ड्रेसिंगला जाऊन येऊन करतो. आता तिथे काय राहायचं वगैरे नाही. धंदा काय होता तुमचा? धंदा काय नाही, असंच गाडी ड्रायव्हरची करतो किंवा शेतीचं काम करतो. जे येईल ते. शेती किती? शेती 1 एकर आहे. 1 एकर फक्त? 1 एकर फक्त. ड्रायव्हरचा व्यवसाय तुमचा? ड्रायव्हिंग काम ड्रायव्हिंग करतो. आणि तो मेन जो खांबळा आहे ना, आता पाऊस आला तरी तो वाचतो. त्याच्यावरून तुम्ही ना असं गॅस सारखा जाळ निघतो, थिनगे पण खाली पडतो. अच्छा, म्हणजे आवाज येत असतो तारा? स्पार्क होतं. येतो. पोलवरती ना स्पार्किंग होतं किंवा पावसाळ्याचं भीती जास्त वाटते. वादळ जर झालं ना तर तो खांबळा पण हालतो. त्याला ड्रेसिंगला नेलं तर अजून कधी बोलवतील कधी ना हे नाही सांगू शकत ड्रेसिंगला. पण तोपर्यंत 20 लाख रुपये तर नेट जाणार. अरे बाप. आता हे पैसे आणले कुठून? पाहुण्यांकडून घेतले, तुमच्या आमच्या सारख्याकडून. आणि ती माणसं पैसे मागायला लागले, द्यायचे कुठून पैसे? 50,000 पंचाकडून 1 तर लाख 5,000 रुपयापासून मी पैसे गोळा केले दवाखान्यात. अजूनही खर्च येणारच आहे. आता सांगू नाही शकत, पण अंदाजे म्हणजे 20 लाख तर धरून चालायचं. आता लोक पैसे मागतात ना, असं वाटतं जीवच हा ठेवायला नको. एक वाचलाय ना, हा नको ठेवायला.
हे आता हे फिरू शकतात का, चालू वगैरे शकतात का असं लांब, का घरातच बसून? नाही नाही, लय इथंच लांब नाही जाऊ शकत. उन्हात पण नाही जायचं? नाही. आता डॉक्टरने यांना वर्षभर जपायला सांगितले, बाहेर जायचंच नाही उन्हात, वजी नाही उचलायची, काहीच नाही करायचं. माझ्या मागं 3 लेकर आहेत. आज पोरगी सुद्धा आता 4 दिवस झाले तापाने फणफणली, तिला दवाखान्यात पण नाही नेलं आणि काहीच का? नाही नेले. पैशांचा प्रॉब्लेम आहे दादा. 5वीला मुलगा आहे, तो पण 3 दिवस झोपून होता, त्याला आज बळच शाळेत पाठवलं. जेव्हा आता आम्ही कामाला जाऊ तिथून पुढं मग आमचं खाणं पिणं व्यवस्थित. कुठे मुलं? एक मुलगा इथं आहे, एक झोपलेली आहे मुलगी. काय ताप कोणला येतो? पोरीला येतो ताप. झोपू नये. आणि पोराला आज बळच शाळेत पाठवलं. पंचनामा केला का त्या पंचनामा- विद्युत विभागाने, दादा महावितरण? पंचनामा केलाय त्यांनी. पंचनामा इथं केला पण त्या- विद्युत विभागाने. आता मला ट्रीटमेंट चालू व्हायची, आता त्यांचा पंचनामा होऊन मोकळे झाले. आणि आता 8 दिवसापूर्वी आम्हाला असं कळलंय की पंचनामा जे करून गेलेत ना ती कागदपत्र पुढे गेलेलीच नाही. म्हणजे इथंच आहेत. कोण साहेब आहे इथं? आता मला एवढं नाही सांग. वतूरच्या अंडरलाईन आहे ती. हे पंचनामा म्हणजे पाणी तुमची घटना घडल्यावर कोण अधिकारी आलं होतं? एवढं नाव नाही सांगता येत आता. त्या एवढं टाइमला नाव नाही सांगायची, पण 4-5 जण येऊन गेले आणि आज ओतूर. इथले आले होते. त्यांचं आता असं म्हणणं आहे का ती लाईन आमच्या थ्रू नाहीये म्हणून वतूरचीच माणसं यायला पाहिजे होती पंचनामा करायला. आता आम्ही बाहेर पडणं नाही, आमचं घरातून शेतातून घरात, बाहेरचा आम्हाला काही विषयच नाही आणि काही ओळख पाळख पण नाहीये दादा आमची. आता आम्ही असं झाल्यावर आम्हाला आज एवढा खर्च आलाय, तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना अर्ज दिलाय, अजून 1-2 जागे दिलाय, पण त्यांचं असं म्हणणं आहे तो दवाखाना आमच्या लिस्ट मध्ये नाही, आम्ही काही करू शकत नाही. हे जे ठिकाणी यांच्यावर ते उपचार होऊ शकतात, हा ते दवाखान्यात त्या योजनेमध्ये नाहीत. हो. शरद पवार साहेबांना भेटल्यावर काय म्हटले ते? आता त्यांचं पण असंच म्हणणं आहे, याला भेटा त्याला भेटा. आता मी लेकरं सोडून मी एकटी कुठं जाणार, मला जास्त काही माहित पण नाही. मला असं म्हणायचं आहे, जी लोक लोणावळा ठिकाणी त्या भुशी डॅमवर जातात मजा करायला आणि त्या भुशी डॅमच्या प्रवाहामध्ये वाहून जातात, हे महाराष्ट्र शासन त्यांना 5-5 लाख रुपये देतं. आमचा शेतकरी वर्ग कष्ट करतो, राबतो, यांना मदत द्यायला यांच्याकडे पैसे नाही. मग या सरकारचं, अशा नालायक सरकारचं करायचं काय? या निवडणुकीवर बहिष्कार टाकला पाहिजे. बरं ठीक आहे, तुमच्या भावना समजतो मी. बाजूला ही उच्च दाबाची लाईन गेली, तुम्ही विरोध करायचा प्रयत्न की नाही केला का? हो, विरोध करायचा त्यावेळेस आम्ही प्रयत्न केला ना. 2005 साली लाईन झाली, त्यावेळेस 9ला यांचं 2005ला बांधकाम चालू होतं घराचं, त्या टायमाला मी आलतो. आणि 2009ला जेव्हा ही लाईनीचं काम चाललं होतं, खरी इन्स्पेक्शन ही याच्यापासून कॅनलकडून होती, परंतु यांनी यांचा फायदा होण्यासाठी ही मधून घेतली. मधून घेतल्यामुळे यांचं घर आधी होतं. आम्ही स्थानिकांनी विरोध केला. विरोध केल्याच्या नंतर यांनी पोलीस प्रोटेक्शन आणलं आणि ते खांब लावून घेतले. तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्याकडे गेला होता का तुम्ही तक्रार करायला? काय भेट झाली होती? भेट म्हणजे तशी नाही झाली, त्यांचे पिया वगैरे भेटले होते, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. पण एकदा आम्ही गेलो तर ते नेमकी बंद झालं आणि पाऊस खूप आला, त्याच्यामुळे आम्ही परत गेलोच नाही तिकडे. आणि पोरं पण आजारी असल्यामुळे नाही जाऊ शकत. फोनवरती संपर्क चालू होता हे दादा. तुम्ही बोलले का अतुल बेनकेंशी, आमदारांशी? नाही, अजून बोलले नाही. बर, हा एक मिनिट. तुम्ही म्हणत होते की बेनकेंनी काय मदत मागायला गेले पण मदत झाली नाही. बेनके साहेबांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पत्र व्यवहार केलेला होता, परंतु त्यांचा जो पी असतो तिथं, तर पीने त्या MSCBच्या लोकांना वारंवार फोन केले, परंतु साहेब जो पंचनामा आहे तो पुण्याच्या ऑफिसला तोपर्यंत गेलेला नव्हता. पुण्याच्या ऑफिसला गेल्याच्या नंतर त्यांनी 8-10 दिवसांनी सांगितलं मंचरच्या ऑफिसला येईल तो आणि नंतर मंत्रालयात जाईल आणि त्याच्यावर कारवाई होईल, असं आम्हाला जर उत्तर आलं. तुम्ही एकदा फोन लावून पाहता का आमदारांना? नंबर आहे का तुमच्याकडे? हा 1414 का? हा ठीक आहे, स्पीकरवर लावा तुम्ही फोन. त्यांनी म्हणाला 20 लाख रुपये आम्हाला द्यावे. एक मिनिट बोलू नका.
MSCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचं काय बोलणं झालं होतं का? माझ्या मते मी वरिष्ठ साहेबांशी, खासदार साहेब असो किंवा आमदार साहेबांची पे असो, यांनी वरिष्ठ साहेबांशी फोनवरती कॉन्टॅक्ट केलं, परंतु ते उडवा उडूची उत्तर द्यावं लागले. जे म्हणले ओतूरवरून नाही आलं, ओतूरचे म्हटले पुण्यावरून नाही आलं, पुण्याचे म्हटले मनसरला नाही गेलं, मनसरचे म्हटले मंत्रालयात पाठव. म्हणजे उडवा उडूची उत्तरं आतापर्यंत त्यांची चालू आहे. मी स्वतः बांगर साहेबांना फोन लावला. बांगर साहेब म्हणले मी उद्याच्या उद्या पत्र तुमचं मंत्रालयात पाठवतो, पण अद्यापपर्यंत मी लागलं तर तुमच्या समोर फोन लावतो. कोणते बांगर? MSCBचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मंचरचे मेन हेड ऑफिसचे. अच्छा, लाव बरं फोन. एंगेज आहे ना? हा, नमस्कार बांगर साहेब. इथं लाईव्ह शूटिंग चालू आहे आणि मी मोठा स्पीकर लावलेला आहे. तर आपल्या MSCB कडून मंचर शाखेकडून मंत्रालयात पत्र गेलेलं आहे का नाही? त्या अपघात झाला तो शॉक लागून आळ्या फाट्यावरती, जेव्हा मंगेश युवराज गडगे त्यांच्या बाबतीत केव्हा गेलेलं आहे? आता 2-3 दिवस झाले, कारण की इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरचं जे पत्र होतं. ऐका, मी दिलीप वळसे पाटील साहेबांच्या त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. ऐका. हा, बोला. हॅलो, हा बोला ना. हा, बोला ना, तुम्ही बोला. हो, ते पत्र इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर कडनं आहे ना, आम्हाला अहवाल आता 2-3 दिवसापूर्वी आलेला आहे. हा, आणि आता ते वरिष्ठ कार्यालयाला कालच माझ्याकडनं सही करून गेलेला आहे. हा, मी दिलीप वळसे साहेबांच्या पीएकडे गेलो होतो, तर तुम्ही काय म्हटले अजून पुण्यातून ते पत्र आलेलं नाही, मी सोमवारी पाठवतो. हो, आलेलं आहे पत्र. हा, आणि ते बनवून कालच आपलं सही होऊन गेलेलं आहे. बर. त्याचे ओशे आम्हाला केव्हा मिळेल? कधी आमच्या ऑफिसला येऊन घेऊ. मदत आणि मदतीच्या बाबतीत तुमची काय अपेक्षा आहे? नाही, आता बघूया, आता अहवाल गेलेला आहे तिकडनं. नाही, बघू करू असा विषय नाही आम्हाला. एक तर आता तिकडे बघा, जे माझ्याकडनं होतं ते मी अहवाल पाठवून दिलेलं आहे वरिष्ठ कार्यालयाला. ऐका, आम्ही शेतकरी या नात्याने तुम्हाला चांगल्या भाषेमध्ये सांगतो, एक तर आम्हाला या माणसाला 20 लाखाची मदत मिळाली पाहिजे, नाहीतर तुमचा पोल इथून हटवला गेला पाहिजे. आम्हाला तुमच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल. आम्ही दिलीप वळसे साहेबांच्या PAशी बी बोललो. PA म्हटले जर यांनी आपल्याला मदत केली तर ठीक, अन्यथा आम्ही बी तुमच्या शेतकऱ्यांबरोबर आहे. सर. हॅलो, नमस्कार. हॅलो, बांगर सर, नमस्कार. मी बातमीदार बोलतोय. आपल्या इथं उच्च दाब ज्या वाहिन्या गेलेल्या आहेत, तर ते खाजगी जागेमधून गेलेले आहेत की तुमच्या सरकारी जागेतून गेलेले आहेत? नाही, बघा, आता मला स्पेसिफिक लाईन सांगता नाही यायचं. बर. हा, स्पेसिफिक सांगता नाही. या ठिकाणी जेव्हा आम्ही पाहिलं तर त्यावेळी त्या ज्या लाईन्स आहेत त्या खूप कमी उंचीवर आहेत आणि आमचे जे स्थानिक ऑफिसर आहेत ना, सरपेश आहेत, अच्छा, ते तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतो. तुम्ही इन्स्पेक्शन करणार आहात का? कारण की कुठं पण अशा घटना घडू शकतात. नाही, मी जरूर करेन. ठीक. ओके, थँक्यू. काय आता ते देतात गोल गोल उत्तर. काय म्हणणं आहे आता तुमचं? तर बोलणं तर झालेलं आहे. नमस्कार. तर थोडक्यात बोला. या ठिकाणी ही जी उच्च दाबाची जी लाईन गेली आहे MSCBची, ही त्वरित हटवण्यात यावी अशी या पत्रकार परिषदेमध्ये मी ठणकून अशी मागणी करतो. आणि जर हटवली नाही तर सह्याद्री शेतकरी संघटनेच्या वतीने त्याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आळी फाट्याच्या चौकामध्ये किंवा नारायणगावच्या बायपास या ठिकाणी त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि जास्तीत जास्त तीव्रतेने त्या ठिकाणी प्रश्न मांडण्यात येतील. आणि MSCBचं जे ऑफिस आहे नारायणगाव वरिष्ठ पातळीवरचं ऑफिस जुन्नर तालुक्याचं त्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येईल आणि ही लाईन हटवण्यात यावी अशा प्रकारची आमची मागणी असणार रास्त मागणी आहे आमची. तुम्ही गावकरी म्हणून काय सांगाल या लाईनीच्या संदर्भात? गावकरी म्हणून आमची एकच मागणी आहे का तुम्ही जे आमचे शेतकऱ्यांच्या याच्यामधून जे हाय व्होल्टेजचे जे तारा गेलेले आहेत हे तुम्ही बायपासच्या आपलं जे कॅनॉल आहे कॅनॉलच्या कडेनी त्वरित हटवाव्यात आणि हे करावं. हे आता ही घटना घडली म्हणजे 1985 सालचं घर आहे. तेव्हापासून जर आतापर्यंत तुम्ही त्यांच्या घराच्या वरून तार घेऊन गेले, ही MSCBची चुकी आहे. तेव्हा जे काय झालं असेल ना ते सगळं MSCBने यांची भरपाई द्यावी. आणि इतके दिवस तो आता याचं सगळं पोट पाणी आहे जर काय आता जो 1-2 महिने जो आजारी आहे तर त्याची सुद्धा त्यांची भरपाई द्यावी. त्यांनी कुटुंबांनी त्याचा उदरनिर्वाह कसा भागवायचा.
त्याच्यामुळे त्यांना आहे ना त्वरित मदत मिळावी आणि MSCBच्या एवढ्या ज्या तारा आहेत इथलच्या तेवढ्या आमच्या शेतकऱ्यांच्या हद्दीतून हाय व्होल्टेजच्या तारा पहिल्या बाजूला काढून घ्या ही माझी विनंती. नमस्कार. तुमच्या मुलावर अशी वेळ आली दुर्दैवी शासनाच्या एका चुकीमुळं, काय सांगाल तुम्ही? काय सुचत नाही मला, काहीच सुचत नाही. मी वीक झालो, डिप्रेशनमध्ये आहे. मी डिप्रेशनमध्ये, मला काहीच बोलता येणार नाही. मला लोकांचे फोन येतात. मी आज लोकांच्या देणदारी काही मी सांगते का काहीच मला सुचत नाही. पुढं आता उपचाराला अजून खर्च आल्यावर काय करणार? मग आता काय बघू, काय पुढे तरी परत कोणाची मदत घेऊ, बाकी काय करायचं. पुढे ना पुढे कोणाची बी मदत घेऊनच तेच पार पाडावं लागेल मला. तुम्हाला सगळी शेती किती? येते हे तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सगळा एक होत होता. मुलं किती तुम्हाला? 2 मुलं 1 मुलगी. आणि ते दुसरे मुलगी कुठे असतात? ठीक. मग पुढं काय, म्हणजे तुमच्या डोळ्यापुढं तर अंधार असेल, पण आता पुढं काय? म्हणजे शासकीय मदत मिळत नाही, लाखोंचा खर्च झाला आहे, लोकांची देणदारी आहे, कसं तुम्ही काय आता पुढे मी सांगतो ना, मला काही सुचतच नाही. तर एक 5-6 वर्षापूर्वी या पोराचा ऍक्सिडेंट झाला त्याच्या तर त्या जवळजवळ 15 ते 16 लाख रुपये त्याला पण खर्च केलेला आहे. त्याला पण असंच मागून उडवलेले गाडीनं. काय करणार कुटुंबाचं? बघा ॲक्सिडेंटमध्ये डोळा गेलेला आहे. अरे डोळा गेलेला आहे खरंच की. चेहरा बिरा त्याच्या प्लेटा लावलेले, पायामध्ये सळगली, हातात सळगली. त्या मुलाची 2 नंबरच्या मुली. आमदार खासदारांना काय विनंती करा? काय आम्हाला मदत करावी एवढीच, आम्ही काय दुसरं त्यांच्या पैसे अपेक्षा करणार. सहकार्य करावं याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा आहे? तुम्ही काय सांगत होते तुम्ही? 6 तोळे सोनं मोडून 3.5 लाख रुपये मी उभे केले दवाखान्यात. सोनं मोडून घरातले पोरं सोडून केलं. नमस्कार साहेब, तिथं आम्ही गेलो होतो, तुम्हाला फोन करत होते ते लोक आणि मी वाटतं कुठेतरी बिझी असाल. मी अजितदादांसमोर होतो. अच्छा अच्छा आता जस्ट बाहेर होतो तिथून. हा अच्छा सर, तुम्ही फोन केल्याबद्दल धन्यवाद. हो. तुम्ही ती बातमी सकाळी पाहिली असेल आणि आज त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, तो जो मनुष्य आहे तो मोठ्या प्रमाणावर भाजलेला आहे. हो. आणि त्याच्या घराजवळूनच हाय व्होल्टेज 33,000 kV ची विद्युत वाहिनी जाते आणि त्यांना कुठूनही नुकसान भरपाई मिळत नाही, आर्थिक शासनाकडून मदत मिळत नाही. शासनाने पत्रच दिलंय का ते ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेतात ते पॅनलवर नाहीये म्हणून. ओके. काय म्हणणं आहे तुमचं? ठीक आहे. नाही, ती आता नेमकी वस्तुस्थिती माझ्यापर्यंत प्रत्यक्षात कानावर आलेली नाही. ते जे संबंधित व्यक्ती आहेत त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये ते पत्र दिलं आणि माझ्या ऑफिसमधून पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पत्र फॉरवर्ड झालेलं आहे. अच्छा. आता तुमच्या बातमीमधून मला ती माहिती मिळाल्यानंतर मी त्या संबंधित व्यक्तींशी बोललेलो आहे. मी आज मुंबईत आहे. मी उद्या ते सर्व ग्रामस्थ आणि त्या लोकांशी भेटणार आहे आणि त्यांना चांगल्या पद्धतीने मदत कशी करता येईल किंवा त्यातून काय मार्ग काढता येईल ही चर्चा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित विभागाशी चर्चा करून त्यातून नक्कीच त्यांना काय दिलासा मिळेल हे आपण प्रयत्न करू. सर, तीच लोक नव्हे तर आजूबाजूच्या लोकांनी अशी तक्रार केलेली आहे की त्यांच्या खाजगी जमिनीमधून ती विद्युत वाहिनी नेण्यात आलेली आहे. त्याची उंची अतिशय कमी आहे आणि तिथं सारखं स्पार्किंग होत असतं आणि अगदी रोडला खेटूनच ती विद्युत हे आहे लाईन. त्याबाबत काय आपण कार्यवाही करणार? नक्कीच त्याची सगळी माहिती जागेवर घेतली जाईल. विद्युत वाहिनी कधी झाली, तिथं नेमकी NOC कोणी दिली होती, खाजगी क्षेत्रातल्या NOC त्यांनी घेतल्यात का, ती विद्युत वाहिन्यांची हे झाल्यानंतर अशी तक्रारनंतर कारवाई काय काय केलेली आहे त्याची सगळी माहिती घेऊन त्याची दुरुस्ती करून संबंधित अधिकाऱ्यांना सांगून त्याची एक तर उंची वाढवणे किंवा त्याची लाईन शिफ्ट करणे याच्यातून काही ना काही केलं जाईल. जर त्यांना एक वेगळे काही फंड लागले तर त्याला इमिजिएट फंड DPC मधून उपलब्ध करून देता येईल. पण नागरिकांचे हाल होणार नाही किंवा त्यांना त्रास होणार नाही याच्या बाबतीत निश्चित प्रकारे कारवाई करण्यासाठी मी प्रयत्न करेन.